नमस्कार, मी निरंजन. काल गेले 2 दिवस, इनफॅक्ट 3 दिवस संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना राहुल गांधींनी सर्वात पहिल्यांदा द कॅराव्हॅन या मॅगझिनमध्ये आलेल्या जनरल नरवणे यांच्या आत्मचरित्राचा उल्लेख केला आणि ताबडतोब संसदेमध्ये गदारोळ सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तडीपार अमित शहा, नंतर ते दुसरे किरण रिजिजू वगैरे सगळेजण अगदी दिसत होतं, व्हिजिबली डिस्टर्ब झालेले होते आणि ते राहुल गांधींना काही ना काही करून बोलू देत नव्हते. ओम बिर्ला यांनी सुद्धा जे पुस्तक प्रकाशित झालेलं नाहीये त्याबद्दल बोलू नका, ऑथेंटिकेट करा, असं तसं सगळं बोलले. नंतर राहुल गांधींनी ते पत्र देऊन ऑथेंटिकेट केलं की मी ऑथेंटिकेट करतो, मी याची जबाबदारी घेतो. तरी सुद्धा त्यांना बोलण्याची परवानगी दिली नाही. मग काल सकाळी संसदेमध्ये राहुल गांधी त्या पुस्तकाची प्रतच घेऊन आले. म्हणजे राजनाथ सिंग जे म्हणत होते की हे पुस्तक प्रसिद्ध नाही, पुस्तक छापलं गेलेलं नाही, पब्लिश झालेलं नाही, त्या पुस्तकाची प्रतच राहुल गांधी घेऊन आले. कारण ते पुस्तक भारताच्या बाहेर उपलब्ध आहे. भारतात त्याला छापायची परवानगी मिळालेली नाही. भारत सरकारने त्या पुस्तकावर काही बंदी आणलेली नाहीये. त्यामुळे बंदी आणलेलं नसल्यामुळे ते पुस्तक भारतामध्ये असणं यात काहीच बेकायदेशीर नाही. ते परदेशातून विकत घेऊन राहुल गांधींनी दाखवलं की बघा हे पुस्तक आहे. आणि त्याच्यानंतर ते काय म्हणाले ऐका. Wants to come to the Lok Sabha today? Because if he comes, I'm going to give him this book. So if PM comes, I will go physically and hand him this book, so he can read it. And उनको पता लग जाए कि उनकी सच्चाई क्या है, देश को पता लग जाए. ये सरकार कह रही है कि किताब है ही नहीं. Speaker has said that this book does not exist. एक हाथ फंसा है. Government has said this book does not exist. Rajnath Singh ji has said this book does not exist. Every youngster in India should see that this book exists. This is Mr. Naravane's book. नारावने जी की किताब है. इसमें उन्होंने पूरा अकाउंट लिखा है. जो लद्दाख का जो अकाउंट था, और मुझे कहा गया है और मुझे कहा गया है कि मैं इस बुक को कोट नहीं कर सकता हूं, बट यहाँ पे पूरा लिखा है. यहाँ पे मेन लाइन है जो प्रधानमंत्री ने कही, जो उचित समझो वो करो. तर राहुल गांधींनी हे स्पष्टपणाने सांगून टाकलं की हे पुस्तक आहे. ते सगळ्या 50-100 तिथं संसदेमध्ये असलेल्या पत्रकारांना दाखवलं आणि पत्रकारांना दाखवून सांगितलं की हे पुस्तक आहे. आणि आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला धन्यवाद प्रस्तावावरती उत्तर द्यायला ज्या वेळेला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आले तर मी स्वतः त्यांच्याकडे चालत जाईन आणि त्यांच्या हातात ते पुस्तक देईन. ते असं म्हणाले. राहुल गांधी चुकून असं म्हणाले की मी त्यांना वाचायला देईन. आता नरेंद्र मोदी इंग्लिश मधलं पुस्तक आहे, ते काय वाचणार आहेत? ते फक्त टेलिप्रॉम्प्टरवरचं हिंदीतलं बोलतात किंवा देवनागरी मधलं लिहिलेलं. नरेंद्र मोदी काय असं इंग्लिश पुस्तक वाचण्याची विषय नाही, पण ऍटलिस्ट पुस्तक आहे एवढं तरी त्यांना कळेल. त्याचा परिणाम असा झाला आणि लोकसभेतल्या सगळ्याच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी असं म्हटलं की विरोधी पक्ष नेत्याला जर बोललंच दिलं जाऊ देत नसेल तर मग आम्ही मोदींना पण बोलू देणार नाही. आणि त्याच्यानंतर राहुल गांधींनी हे सांगितलं की मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या हातात हे पुस्तक देईन. त्याच्यामुळे हे आपले नॉन बायोलॉजिकल प्राणी गेले घाबरून. अमानवी मानवाला घाबरला आणि त्यामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा धन्यवाद प्रस्तावावरचा समारोप हा पंतप्रधानाच्या भाषणाने होत असतो. हा संकेत आहे संसदेचा. पण ज्याला संसदेची आणि लोकशाहीची पर्वाच नाही, त्यांनी केवळ स्वतःच्या भीतीपोटी, तोंड दाखवायचं कसं या भयापोटी संसदेमध्ये त्यांनी यायचं नाही असं त्यांनी सांगून टाकलं, मी येणार नाही. आणि त्यामुळे मग आता हा अख्खा विषय डिस्ट्रॅक्ट कसा करायचा हा ज्या वेळेला भाजपमध्ये चर्चा झाली असणार त्यावेळेला प्रियंका गांधी म्हटल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे त्यांनी डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी त्यांच्याकडे एक स्वयंसेवक आहे आणि त्याचं नाव आहे निशिकांत दुबे. तर निशिकांत दुबे संसदेमध्ये आले. संसदेमध्ये आल्यानंतर त्यांनी बंदी आणलेल्या, जे भारत सरकारने बंदी आणलेल्या पुस्तकांचे संदर्भ दिले.
6 पुस्तकं त्यांनी दाखवली आणि त्याच्यामध्ये पंडित नेहरूंचं चारित्र्य, इंदिरा गांधींचं चारित्र्य, सोनिया गांधी, राजीव गांधी यांच्याबद्दल बडबड 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 केली आणि अत्यंत गलिच्छ अश्लील भाषेमध्ये ते बोलले. आता इतकं झालं की म्हणजे काँग्रेसचे खासदार तर सोडाच, इतर पक्षांचे खासदार, विशेषतः महिला खासदार, म्हणजे तृणमूल काँग्रेस तर काही इंडिया अलायन्सचा भाग नाही, तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदार सुद्धा संतापून धावल्या निशिकांत दुबेंना मारायला. मध्ये अश्विनी वैष्णव उभे राहिले, रेल्वे मंत्री. आता रेल्वेचे खूप ऍक्सिडेंट होतात, पण रेल्वे मंत्र्याचा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून या सगळ्या महिला खासदार थांबल्या. त्यांनी त्या निशिकांत दुबेला काही धरलं नाही, मारलं नाही आणि त्याची सगळी बडबड होऊ दिली. लोकसभा सभापतींनी निशिकांत दुबेचा माईक बंद केला नाही, नुसतं मैं इसकी इजाजत नाही देता, मैं इसकी परमिशन नाही देता वगैरे वगैरे बोलत राहिले. पण निशिकांत दुबेनी त्याची सगळी घाण ओकून घेतली आणि मग सभागृह हे तहकूब केलं गेलं आणि पंतप्रधानांना लोकसभेला तोंड दाखवण्यापासून वाचवलं. अन्यथा राहुल गांधींनी ते पुस्तक त्यांना नेऊन दिलंच असतं. आता मुळामध्ये राहुल गांधींना पुस्तक असताना पुस्तकाचे संदर्भ देऊन बोलता येणार नाही असं लोकसभेचे अध्यक्ष बोलले. पण निशिकांत दुबेला मात्र 6 बंदी घातलेल्या पुस्तकांचा सुद्धा संदर्भ देऊ दिला गेला. हा यातला पहिला भाग. दुसरा भाग, त्याच्यामुळे आता क्रमप्राप्त झालं, निशिकांत दुबेनी जी घाण ओकली त्यामुळे आता क्रमप्राप्त झालं की बीजेपी फाईल्स या सुद्धा लोकांना कळल्याच पाहिजे. आणि म्हणून सांगतो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता हे नग्न रूप आत्ता आणि येणाऱ्या काळामध्ये आणतच राहू लोकांच्या समोर. कुठली भिडभाड ठेवणार नाही, कुठलीच नाही. पहिलं बघा, हे एक पुस्तक आहे. जनसंघाचे संस्थापक होते बलराज मधोक, दीनदयाल उपाध्याय, बलराज मधोक हे दोघं तिघ जण जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. आणि दीनदयाल उपाध्याय यांचा खून मुघलसराय स्टेशनच्या जवळ झाला, बिहारमध्ये रेल्वे स्टेशन जवळ. आणि मग जनसंघाने एक सत्यशोधन समिती नेमली, फॅक्ट फाइंडिंग कमिटी. ज्या जनसंघाच्या सत्यशोधन समितीचे प्रमुख हे बलराज मधोक होते. आता या पुस्तकामध्ये इंदिरा की हत्या से दीनदयाल उपाध्याय की हत्या से इंदिरा गांधी की हत्या तक हे त्यांच्या जिंदगी का सफर या आत्मचरित्राचा भाग 3 हा माझ्याकडे आहे. हा बाहेर मिळत नाही, हे पुस्तक माझ्याकडे आहे. आता या पुस्तकातली ही 2-4 महत्वाची पानं काय ते बघूया. पहिलं पान बघा, फुल स्क्रीन मुद्दाम ठेवलंय. अटल बिहारी वाजपेयी द्वारा दीनदयाल उपाध्याय की हत्या के संबंध में की गई टिप्पणी के संदर्भ में मुझे यह चयन रहस्यमय नहीं अपितु जनसंघ के भविष्य के लिए अनिष्टकार भी लगा, क्योंकि संघ के सर कार्यवाह श्री बाला साहब देवरस स्वयं दिल्ली में मौजूद थे और सभी फैसले उन्हीं की सलाह मशवरे से हो रहे थे. त्यावेळेला बाळासाहेब देवरस हे सर कार्यवाह होते, सर संघचालक पप्पू गोळवलकरच होते. इसलिए कुछ कहने सुनने की कोई गुंजाइश नहीं थी. वैसे भी मैंने अध्यक्ष पद दीनदयाल उपाध्याय को सौंपने के बाद अपना ध्यान संसदीय और लेखन कार्य पर केंद्रित करने का फैसला किया, हे ते म्हणतात. म्हणजे दीनदयाल उपाध्यायांच्या आधी जनसंघाचे प्रमुख बलराज मधोक होते, हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. सरसंघचालक श्री गुरुजी की अटल बिहारी के विषय में अच्छी राय नहीं, यह मैं जानता था. सरसंघचालक श्री गुरुजी की म्हणजे गोळवलकरांची अटल बिहारी के विषय में अच्छी राय नहीं, यह मैं जानता था. कुछ दिनों के बाद पटना प्रदेश जनसंघ, आता हे खूप महत्वाचं आहे, पटना प्रदेश जनसंघ के सहमंत्री वैद्य सुरेश दत्त शर्मा का एक पत्र मिला. उसमें उसने दीनदयाल जी की हत्या के संबंध में कुछ चौंका देने वाली बातें लिखी थी. उसने लिखा कि 10 जनवरी को प्रातः 11 बजे के लगभग उसकी दुकान के सामने एक रिक्शा रुकी. उसमें बैठा व्यक्ति उनके पास आया और उसे कहा कि दीनदयाल उपाध्याय की आज रात को हत्या कर दी जाएगी और षड्यंत्र करने वालों में जनसंघ के एक केंद्रीय अधिकारी का नाम लिया और कहा कि उन्हें बचा सकते हो तो बचा लो.
उसने वह नाम भी लिया, वह नाम था नाना देशमुख. आता मी नेहमी जे सांगतो, या खुनाच्या संदर्भामधली ही जी नावं आहेत ही लक्षात ठेवा. नाना देशमुख, अटल बिहारी वाजपेयी या दोघांना भारतरत्न दिलं नरेंद्र मोदींनी. दीनदयाळ उपाध्यायांच्या खुनाचा ज्याच्यावर थेट बोट या सत्यशोधन समितीचे प्रमुख असलेल्या बलराज मधोकांनी ठेवला होता. त्याच्या पुढचं पान बघू. जनसंघ अध्यक्ष ने आयोग के सामने जनसंघ का पक्ष पेश करने के संबंध में सारी व्यवस्था नाना देशमुख के हाथ में दी है. इसलिए जनसंघ की ओर से केवल वही लोग गवाही देंगे जिन्हें नाना देशमुख तय करेंगे और उनकी अनुमति के बिना जनसंघ का कोई सदस्य गवाही देने न जाए. म्हणजे ज्याच्यावरती संशयाचं बोट आहे तोच जनसंघाच्या वतीनं कोणी आयोगाच्या समोर जायचं हे ठरवणार. कारण आयोग नेमला गेला होता, भारत सरकारने आयोग नेमला होता आणि हे आत्ता जे निवृत्त झाले चंद्रचूड त्यांचे पप्पा होते या आयोगाचे प्रमुख. त्यामुळे चंद्रचूडांवरती एकमेकांचे, जनसंघाचे आणि चंद्रचूडांचे एकमेकावर कसे उपकार आहेत हे याच्यात दिसेल. न्यायमूर्ति चंद्रचूड़ ने यह बात स्पष्ट रूप से पूछी थी कि मौके पर गए बलराज मधोक को आयोग के सामने गवाह के रूप में क्यों पेश नहीं किया गया. इन हालात में चंद्रचूड़ आयोग इस हत्या के रहस्य पर से पर्दा उठाने में असफल रहा. अटल बिहारी वाजपेयी और नाना देशमुख ने जांच आयोग के संबंध में जो रुख अपनाया और जिस प्रकार के गवाह पेश किए, इससे यही निष्कर्ष निकलता है कि उनकी रुचि रहस्य पर से पर्दा उठाने की बजाय उसे दबाने में थी. चंद्रचूड़ आयोग की रिपोर्ट पढ़ने से भी लगता है कि जनसंघ की ओर से पेश किए गए गवाहों को और वकीलों का सारा जोर तथ्यों को छुपाने पर था, उजागर करने पर नहीं था. चंद्रचूड़ की रिपोर्ट के अनुसार उसके सामने जो गवाह पेश किए गए उनमें से किसी को घटना के संबंध में कोई सीधी जानकारी नहीं थी और वो पढ़ाए हुए तथा अविश्वसनीय थे. हे जनसंघाच्या संस्थापक अध्यक्षांपैकी एक बोलतोय. त्याच्या पुढचं पान बघा. उनकी हत्या किसी किराए के हत्यारे से करवाई गई, परंतु हत्या करने वाले षड्यंत्रकारी संघ जनसंघ के वे महत्वाकांक्षी और अपराधी वृत्ति के लोग थे. उन्हें ही श्री दीनदयाल की हत्या से सीधा लाभ हुआ, हे बलराज मधोक म्हणतायत. आता शेवटचं पान बघा. हा निशिकांत दुबे कोणाकोणाच्या चारित्र्यावरती घाण फेकत होता. कुछ समय पूर्व जब मैं जनसंघ का अध्यक्ष था, केंद्रीय कार्यालय मंत्री जगदीश प्रसाद माथुर ने, जो अटल बिहारी के साथ ही 30 राजेंद्र प्रसाद रोड पर रहता था, मुझसे शिकायत की थी कि अटल ने उस मकान को व्यभिचार का अड्डा बनाकर रखा है. वहां नित्य नई नई लड़कियां आती है. अब सिर से पानी गुजरने लगा है. इसलिए जनसंघ के वरिष्ठ नेता होने के नाते यह बात मैंने आपके नोटिस में लाने की हिम्मत की है. मुझे अटल के चरित्र के विषय में कुछ जानकारी थी, परंतु स्थिति इतनी बिगड़ चुकी है यह मैं नहीं जानता था. मैंने अटल को अपने निवास पर बुलाया और बंद कमरे में उससे जगदीश प्रसाद माथुर द्वारा कही गई बातों के विषय में पूछा. उसने जो सफाई दी उसमें जगदीश प्रसाद माथुर की बात और साफ हो गई. तब मैंने उसे सुझाव दिया कि वह विवाह कर ले, अन्यथा वह तो बदनाम होगा ही, जनसंघ की छवि को भी धक्का लगेगा. हे कोण म्हणतंय? जनसंघाच्या संस्थापक अध्यक्षांपैकी एक बलराज मधोक. आणि जनसंघ म्हणजे आत्ताच्या भाजपचा बाप, जो जनसंघ विलीन करून भाजप काढला गेला, विसर्जित करून. ही मुद्दाम 4 पानं दाखवली. बीजेपी फाईल्स मध्ये अनेक कागद आहेत, त्यातले ही 4 कागद. आता या नरेंद्र मोदी पंतप्रधान ज्या वेळेला झाले होते आणि ज्या वेळेला कपिल मिश्रा हा आम आदमी पक्षाचा आमदार होता दिल्लीमध्ये, नंतर तो भाजपमध्ये गेला, त्याला काय आमिष दाखवलं गेलं वगैरे, त्याच्यामुळे त्यांनी भाजपमध्ये गेला. मग ते गोली मारो सालोंको वगैरे बोलायला लागला, तो भाग नंतरचा. पण त्याच्या आधी ज्या वेळेला तो दिल्ली विधानसभेमध्ये आमदार होता, त्यावेळेला दिल्लीच्या विधानसभेमध्ये
या कपिल मिश्राने, तोही आत्ता हयात आहे, नरेंद्र मोदी पण आत्ता हयात आहेत, त्यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक ऍफिडेव्हिट दिलं होतं. गुजरातचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी होते प्रदीप शर्मा, त्यांच्या संदर्भाने कपिल शर्मा काय बोललाय तेही पण ऐका. इस एफिडेविट को देखिए आप, ये प्रदीप शर्मा नाम के आईएएस अधिकारी हैं सुप्रीम कोर्ट के अंदर, और ये क्या लिखा है इस एफिडेविट में? मैं चाहता हूं सभी सदस्यों को इस एफिडेविट की प्रतियां जरूर दी जाए और सदन के रिकॉर्ड में ये एफिडेविट मैं आज दूंगा, सदन के रिकॉर्ड में ये एफिडेविट रखा जाए. एफिडेविट में लिखा है, चीफ मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी विजिटेड कच्छ टू इनॉग्रेट द हिल गार्डन प्रोजेक्ट एंड अपॉन इट्स कंप्लीशन इट वॉज द टाइम व्हेन ही वॉज इंट्रोड्यूस टू एन आर्किटेक्ट. उसका नाम मैं यहां नहीं लूंगा, लेकिन उस महिला से एक हिल गार्डन प्रोजेक्ट के पूरा होने के समय परिचय होता है. शरद उत्सव अक्टूबर 2005 में नरेंद्र मोदी जी उनके साथ ईमेल पे बात करनी शुरू करते हैं और उसके बाद श्री मोदी एंड मिस had begun to exchange text messages which she communicated to the petitioner. She further mentioned that she was planning to meet the chief minister. उनको उनके घर पे मिलने के लिए बुलाया जाता है मुख्यमंत्री महोदय के. और शरद उत्सव के अगले दिन सुबह 7 बजे, following morning at the site of Sharad Utsav at approximately 7 a.m., the petitioner was in the presence of Sri Modi when Miss arrived, and the conversation between them assured the petitioner that Sri Modi and Miss were in fact exchanging personal text messages, emails and or direct conversations. और यहां से जब बात आगे बढ़ती है तो पता लगता है, वो महिला बताती है पेटिशनर को कि श्री मोदी इन हिज ऑफिस ही वुड फ्रीली इंटरप्ट शेड्यूल्ड मीटिंग्स, वॉकिंग आउट ऑफ हिज ऑफिस ऑन सीनियर ऑफिशियल्स इन ऑर्डर टू स्पीक टू हर प्राइवेटली. बहुत जोर शोर से प्राइवेट कन्वर्सेशन के बारे में विजेंद्र गुप्ता बोल रहे थे. यहां पे सुप्रीम कोर्ट के पिटीशन में लिखा हुआ है, सुप्रीम कोर्ट को एफिडेविट देके लिखा गया है, मोदी जी मुख्यमंत्री होते हुए अपनी मीटिंग छोड़ के बाहर निकल जाते थे इस महिला से अकेले में बात करने के लिए. अधिकारियों से कहते थे मुझे कोई डिस्टर्ब नहीं करेगा, अब मेरे को केवल इस महिला से बात करना है, और राजपाट का सारा काम छोड़ के उस महिला के साथ बात करने निकल जाते थे. Second week of March 2006 at approximately 5 p.m. Miss called the petitioner and conveyed that she had just landed in Ahmedabad and was planning to visit Bhuj. शाम को 5 बजे वो अहमदाबाद में उतरती हैं फ्लाइट से. इस आईएएस ऑफिसर को फोन करते हैं कि मैं अहमदाबाद आ गई हूं और अगले दिन मैं भुज जाने वाली हूं, लेकिन थोड़ी देर के बाद उनका फोन स्विच ऑफ हो जाता है. 2 days later at approximately 11 a.m. Miss called the petitioner and conveyed that she was at the residence of Sri Modi ji. 2 दिन तक फोन स्विच ऑफ रहता है और 2 दिन तक स्विच ऑफ रहने के बाद 2 दिन के बाद 11 बजे वो वापस एक पेटिशनर को कॉल करती है और बोलती है कि मैं 2 दिन तक मोदी जी के घर पे मेरे को रखा गया था और इसीलिए मेरा फोन स्विच ऑफ था. When she landed at Ahmedabad airport, she was received by Sri O.P. Singh, Sri Modi's deputy, and was escorted in a vehicle to Chief Minister's residence. मोदी जी के डिप्टी ओपी सिंह उनको लेने आते हैं एयरपोर्ट में, अपनी गाड़ी में बैठाते हैं और सीधे मोदी जी के घर लेके जाते हैं. और कैसे लेके जाते हैं? शी वॉज एडवाइज टू स्विच ऑफ हर सेल फोन, से कहते हैं अपना फोन बंद कर लो, एंड एंटर द चीफ मिनिस्टर्स रेजिडेंस थ्रू रियर डोर. कहते हैं सामने के दरवाजे से नहीं आना, तुम्हें पीछे वाले दरवाजे से अंदर लेकर जाएंगे घर के. उस महिला का फोन बंद करा के सरकारी गाड़ी में बैठा के पीछे वाले दरवाजे से नरेंद्र मोदी के घर लेके जाया जाता है. और उसके बाद she was taken to the first floor and given a room across the chief minister's bedroom. उसको फर्स्ट फ्लोर में ले जाते हैं और मोदी जी के बेडरूम के बगल वाले कमरे में कहते हैं तुम्हें यहीं रहना होगा. या कच्छला मानसी सोनी नावाची एक आर्किटेक्ट मुलगी, हिला असं मागच्या दाराने मुख्यमंत्र्याच्या बंगल्यात बोलवायचं, त्याच्यानंतर गृहमंत्री अमित शहांच्या मार्फत एटीएस ला डिप्लॉय करून मानसी सोनीवरती पाळत ठेवली गेली की ती कुठे जाते, कधी जाते, कोणाला भेटते, काय बोलते, तिचा फोन टॅप करत होते आणि रात्रंदिवस तिच्यावरती बारीक नजर ठेवली जात होती. याच्याबद्दलच्या अनेक स्टोरीज पण बाहेर छापून आलेल्या आहेत मानसी सोनी बद्दलच्या. त्यामुळे ते सुद्धा मोठं प्रकरण आहे. आता ती मानसी सोनी भारतात नाही, ती लपून छपून गुपचूप पळून गेली अमेरिकेला असं म्हटलं जातं अमेरिकेला. आता नक्की माहित नाही ती खरं आत्ता कुठे आहे. हा कपिल मिश्रा बोलतो असं. आणि हे सगळं झाल्यानंतर हे सगळी घाण फेकण्याचं काम कोण करतं?
निशिकांत दुबे? कोण निशिकांत दुबे माहिती आहे? झारखंडच्या विधानसभेमधला एक व्हिडिओ आहे, ऐकायचा आहे? ऐका. जो अपनी बहन से शादी किया है और वो दूसरे को बलात्कारी कहता है अध्यक्ष महोदय, उसको कहने का कोई अधिकार नहीं है। और ऐसे व्यक्ति जिस तरह से माननीय मुख्यमंत्री के ऊपर माननीय सांसद निशिकांत दुबे ने जो आरोप लोकसभा में लगाया है, मुख्यमंत्री को बलात्कारी कह दिया जा रहा है, क्या कहना है इस पर आपको? देखिए, निशिकांत दुबे जी के बारे में क्या कहना है, उनके बारे में पूरा लोकसभा क्षेत्र उनका और पूरे झारखंड की जनता जान रही है कि निशिकांत दुबे जी का चाल चरित्र और चेहरा क्या है। निशिकांत दुबे जी को खुद अपने गिरेबान में एक बार झांक लेना चाहिए कि उन्होंने हिंदू धर्म को शर्मसार किया है, उन्होंने भाई और बहन के रिश्ते को शर्मसार किया है, वो हिंदू कहलाने के लायक नहीं है। या निशिकांत दुबेनी त्याच्या बहिणीबरोबर लग्न केलंय. निशिकांत दुबेची पत्नी ही त्याची बहीण आहे. विचार करा. हा हिंदू धर्माबद्दल बोलतो, हा पंडित नेहरूंच्या चारित्र्याबद्दल बोलतो. निशिकांत दुबे म्हणजे याच्यापेक्षा जास्त घाण काय असू शकतं? या देशाच्या संस्कृतीला शोभणारी गोष्ट आहे काही. आणि या निशिकांत दुबेला अशा पद्धतीची भाजपनी सुपारी द्यावी नेहरू आणि यांच्यावर टीका करण्यासाठी? आणि नेहरूंवरती टीका त्या एडविना माउंटबॅटन यांच्या नावानी. एडविना माउंटबॅटन यांची मुलगी होती आहे पामेला. या पामेलानी एक पुस्तक लिहिलं, डॉटर ऑफ एम्पायर. आणि त्या पुस्तकामध्ये पंडित नेहरू आणि तिची आई, पामेलाची आई एडविना माउंटबॅटन, याच्याबद्दल ती काय म्हणते? क्वाइट अपार्ट फ्रॉम द फॅक्ट दॅट नायदर माय मदर नॉर पंडित जी हॅड टाइम टू इंडल्ज इन फिजिकल अफेअर. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्यांच्याकडे वेळही नव्हता, अशा पद्धतीचं त्यांचं नातं नव्हतं. त्यांचं नातं हे इंटलेक्च्युअल लेवलची मैत्री होती, दोघांची बौद्धिक पातळीवरची मैत्री त्यांचं नातं होता, ते संबंध होता. हे माउंटबॅटनची मुलगी लिहिते आहे. आणि हा टिंपाट आणि अशा पद्धतीचं क्षुद्र राजकारण नरेंद्र मोदींनी करायचं, संसदेमध्ये यायचं नाही म्हणून एका गलिच्छ चारित्र्याच्या माणसाला सुपारी द्यायची अशी की जा तू चिखल फेक कर, शेण फेक, नेहरूंवर फेक, इंदिरा गांधींवर फेक, आणि त्याच्यानी संसद डिस्ट्रॅक्ट करायची. हे मोदी करायला लावतात. आता एक शेवटचं पत्र, नो होल्ड्स असं ठरलेलं असल्यामुळे, त्या पद्धतीला हे राजकारण नेल्यामुळे इतकी वर्ष हे मी दाखवलं नव्हतं, कधीही नाही. हे 2013 पासून माझ्याकडे आहे, ते मी आत्ता दाखवतो. आनंदीबेन पटेल या ज्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यपाल आहेत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आहेत, याआधी आमदार होत्या, गुजरातच्या मंत्री होत्या, त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये खासदार होत्या. त्यांच्या नवऱ्यानी डॉक्टर मफतलाल मेहता यांनी लालकृष्ण अडवाणींना हे त्यावेळेला लिहिलेलं पत्र. पूज्यवर अडवाणीजी, सादर चरण स्पर्श वंदन. आप मुझे और मेरे परिवार को अच्छे ढंग से पहचानते हैं. मेरी पत्नी आनंदी राज्यसभा की सदस्य है, जिसे आप जानते हैं. मुझे अपनी व्यथा को आपके सामने पेश नहीं करना चाहिए, लेकिन मैं इतने संघर्ष में हूं कि मैं क्या कहूं. कुछ समझ में नहीं आता. सबसे पहले आपको यह कहना जरूरी है, जिसे कहता हूं. यदि कोई इलाज नहीं होगा तो मुझे आत्महत्या करनी पड़ेगी. 1. श्री नरेंद्र मोदी, जिसको आप पहचानते हैं, सैडिस्ट पर्सनालिटी और उनका हीन चारित्र्य, जिसकी वजह से मेरे परिवार का पतन हो रहा है, उससे मैं बहुत दुखी हूं. 2. अंतिम
4 साल से मेरी पत्नी मेरे साथ बातचीत भी नहीं करती। नरेंद्र ने मेरी पत्नी को अपनी पकड़ में रखा है। यह मुझे वापस दे दो, अन्यथा मैं पागल बन जाऊंगा। संघ का एक आदमी इतना निर्दय, इतना चारित्रहीन होगा, यह लोगों को मालूम होगा तो कोई संघ पर विश्वास करेगा ही नाही। आपका, असं म्हणून त्यांनी खाली सही केलेली। हे यांचं चारित्र्य या लेव्हलचं। आणि हे कोणावर टीका करतात? पंडित नेहरूंवर। हे फ्रीडम ॲट मिडनाईट ही तर न्यू एडिशन आहे, पण माझ्याकडे ओरिजिनल एडिशन पण आहे, ती पण मी आणेन। या फ्रीडम ॲट मिडनाईट मध्ये सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांबद्दल काय लिहिलंय ते दाखवू। त्यावेळच्या त्या पहिल्या काही एडिशन्सच्या पुस्तकांमधल्या फोटोच्या खालच्या कॅप्शन्स मध्ये काय म्हटलंय या दोघांबद्दल हेही दाखव। सावरकरांबद्दल अनेकांनी त्यांच्या चारित्र्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे। ती सगळी पुस्तकं आहेत। वीरा करंदीकरांनी लिहिलंय, एक गोखले म्हणून होते त्यांनी लिहिलेलं आहे, तेही दाखव। आता असंच करायचं आहे तर मग याच्याबद्दल काय बोलणार? अशी खूप पुस्तकं आहेत ना। आणि फार हिंदू 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 करतात। तर भारतीय विवाह संस्थांचं इतिहासाचं नावाचं एक पुस्तक आहे विका राजवाडेंचं, त्याच्यातही खूप गोष्टी आहेत। कुठल्या पद्धतीचे चारित्र्यात हे होते, आणि ज्यांचं चारित्र्य इतकं बरबटलेलं आहे त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही, म्हणून अत्यंत प्रतिभावंत आणि कर्तृत्ववान असलेल्या पंडित नेहरूंवर तुम्ही शेण फेकणार, इंदिरा गांधींचं चारित्र्य हनन करणार। ज्या इंदिरा गांधींनी अमेरिकेला झुडकावून लावलं, पाकिस्तानचे 2 तुकडे करून टाकले, कधी घाबरली नाही ती बाई। आणि हे डरपोक संसदेत यायला घाबरतात, आणि संसदेत यायला घाबरण्यासाठी निमित्त काय हवं किंवा घाबरलो हे वाट दिसू नये म्हणून ते असलं हे बोलणार आणि वर हे सांगणार संघ किती छान। मी नेहमी सांगतो, संघ हा छान त्याच लोकांना वाटू शकतो ज्यांना ही म्हण माहिती आहे। उकिरडा सुद्धा विलोभनीय वाटतो, फक्त नजर डुकराची असेल तर। त्या पद्धतीने संघाचा आहे, आणि अशा पद्धतीने देशाच्या संसदेमध्ये बसून एक अत्यंत गलिच्छ क्षुद्र मनोवृत्ती दाखवणारं कृत्य हे या लोकांनी केलंय। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? आता राहुल गांधींनी जे ते पुस्तकच थेट आणून दाखवलंय, त्याबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांनी याची लिंक शेअर करा, आणि जास्तीत जास्त जणांना चॅनलला सबस्क्राईब करायचा आग्रह करा। हे सत्य अत्यंत निर्भीडपणाने लोकांच्या समोर मांडण्याचा आमचा जो प्रयत्न आहे, त्याला जास्तीत जास्त लोकांचं समर्थन मिळणं खूप गरजेचं आहे, म्हणून खूप जास्त लोकांना आग्रह करा हे चॅनल सबस्क्राईब करण्याचा। आत्ताच्या भागामध्ये इतकंच। धन्यवाद।